विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. आमदार अभिजित आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे ही ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे. आमची वैशिष्ट्ये: अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, तंत्रसज्ज अभ्यासक्रम, प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षण, शेती व उद्योग क्षेत्रातील उत्तम संधी. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे. कॉलेज कोड 11328. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. 90च्या दशकात संभाजीनगर शहरासह आसपासच्या परिसरात स्वतःची मोठी दहशत निर्माण करणाऱ्या एका तथाकथित डॉनच्या आलिशान बंगल्यावर पोलीस गुन्हे शाखेने अचानक छापा टाकला. पडेगाव परिसरात सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास पडेगाव येथील या आलिशान बंगल्याला चारी बाजूनी वेढा घातला आणि अचानक धाड टाकली. ही कारवाई अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. कारवाईचे गांभीर्य लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून पडेगाव परिसरामध्ये प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिनांक 10 जुलै रोजी माननीय पोलीस आयुक्त यांना गोपनीय माहिती मिळालेली होती की मिटमिटा छावणी पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये जो भाग आहे त्या ठिकाणी एका घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बेहिशोबी रक्कम त्याचप्रमाणे शस्त्रास्त्र ठेवलेले आहेत. त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी आदेशित केल्यानुसार गुन्हे शाखेची टीम त्या ठिकाणी पोहोचून त्या घराची झडती घेतली असता त्यामध्ये एक महिला शीला साळवे म्हणून आढळून आली. ती आणि 2 पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅश रोख रक्कम ही 5,26,29,29,000 रुपये, त्याचप्रमाणे 6 वेपन्स, मोठ्या प्रमाणावरती तलवार, चाकू, गुप्ती, सोने आणि चांदे अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन छावणी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.